विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण नवीन चॅप्टरला सुरुवात केलेली आहे, ट्रिग्नोमेट्रिक फर्स्ट। यात आपण सुरुवातीलाच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काढून घेतले विथ द हेल्प ऑफ सर्कल। म्हणजे कुठल्याही अँगलचे आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहे ते सर्कलच्या हेल्पने फाइंड करू शकतो, असं आपण याच्यामध्ये त्याचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहे ते 6च्या 6 काढून घेतले। त्यानंतर आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या एकमेकांसोबतचे जे रिलेशन्स आहेत ते रिलेशन देखील आपण पाहिलेले आहेतच। आणि शिवाय आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कुठलेही अँगल असतील, जसं की आपण 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री, 360 डिग्री आणि 30 डिग्री यांचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आपण फाइंड करून घेतलेले आहेत। शिवाय आपण वेगवेगळ्या क्वाड्रंटमध्ये, डिफरंट क्वाड्रंटमध्ये त्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची काय साईन असते हे आपण पाहिलं आहे। म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट या प्रत्येकामध्ये काय काय साईन्स असतात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या, कोण पॉझिटिव्ह कोण निगेटिव्ह हेही आपण पाहून घेतलेलं आहे। यानंतर आपण पुढच्या टॉपिकला सुरुवात करतो आहोत, ज्यात अजून आपले काही बाकीचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहेत ते काढायचे बाकी आहेत। जसं की आता 45 डिग्री चे आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जर आपल्याला फाइंड करायचे असतील तर आपण ते कसे फाइंड करणार आहोत ते आपल्याला बघायचं आहे। यात आता हे जे दिसतं आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अँगल 45 डिग्री किंवा त्याला आपण π/4 रेडियन हे रेडियन मेजरमध्ये म्हणू शकतो। तर या ठिकाणी दिसतंय की हा 45 डिग्री अँगल मी घेतलाय। स्टँडर्ड पोझिशनला तो अँगल आहे, म्हणजेच ओरिजिन हा त्याचा व्हर्टेक्स असणार आहे आणि OX हा त्याचा इनिशियल आर्म आणि हा इकडे आपण OA जो काढला त्याचा टर्मिनल आर्म आहे। त्यात हा P पॉईंट आपण कन्सिडर केला सर्कल आणि याच्यावरचं ते आपण लिहून घेऊयात। कन्सिडर स्टँडर्ड युनिट सर्कल with angle XOA is equal to, हा जो आपण अँगल घेतला आहे XOA is equal to 45 डिग्री असा एक अँगल आपण घेऊन घेतलेला आहे, किंवा त्याला आपण म्हणणार आहोत π/4 रेडियन। यात पुढे आपल्याला हा एक्स आणि वायचे व्हॅल्यू जे आपल्याकडे नाही आहेत, त्यामुळे आपण सुरुवातीला जो पॉईंट मानतो आहोत P ऑफ XY ज्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याकडे नाहीत ते फाइंड आपण करणार आहोतच। बी अ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन of circle and हा जो टर्मिनल आर्म दिसतोय यांच्यावरचा तो पॉइंट आपण घेतो आहोत, म्हणजे जो अँगल जो टर्मिनल आर्म आहे अँड टर्मिनल आर्म OA याच्यावरचा तो आपण एक पॉइंट कन्सिडर करूयात, म्हणजे आपण त्याचे कोऑर्डिनेट्स काढणार आहोत। मग ते काढण्याआधी आपण काय करूयात, एक ड्रॉ करूयात मागील प्रमाणेच। हा जर आपण ड्रॉ केला तर हे डिस्टन्स x असेल आणि हे डिस्टन्स जे आहे PM चं ते y असणार आहे। तर ड्रॉ PM परपेंडिक्युलर ऑन x ऍक्सिस वर आपण त्याला परपेंडिक्युलर टाकला, त्यामुळे काय होईल बघा, हा ट्रायंगल राईट अँगल तर मिळेलच, शिवाय लेंथ ऑफ OM इज इक्वल टू x होऊन जाईल आणि लेंथ ऑफ PM इज इक्वल टू आपल्याला y मिळणार आहे। शिवाय इन राईट अँगल ट्रायंगल, हा राईट अँगल ट्रायंगल मिळतोय, ट्रायंगल OMP अँगल M इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल O आपण जो मांडलेला आहे 45 डिग्री। तर रिमेनिंग जो अँगल आहे, रिमेनिंग अँगल तो जो आहे तो 45 डिग्रीचा येईल। म्हणजे आता इथे आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड करायचे आहेत आणि शिवाय आपल्याला क्वाड्रंट पण चेक करायचा असतो। आता हा फर्स्ट क्वाड्रंट म्हणून सगळे पॉझिटिव्ह असते, पण हेच जर हा टर्मिनल आर्म जो आहे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये राहिला असता त्याचा एक्स कोऑर्डिनेट जो आहे तो निगेटिव्ह असतो आणि वाय कोऑर्डिनेट जो आहे तो पॉझिटिव्ह असतो, त्याचाही आपण या ठिकाणी विचार करणार आहोतच। तर देअरफॉर बाय आपल्याकडे एक थेरम होता, थेरम ऑफ 45 डिग्री आणि 90 डिग्री, म्हणजे 45-45-90 चे प्रमेय आपण हे शिकलेलो आहोत। त्यानुसार त्याची ऑपोजिट साइड जी असते, म्हणजे 45च्या ऑपोजिट दोघी साइड जे आहे म्हणजे XM आणि हे दोघी सेम असतात। देअरफॉर OM इज इक्वल टू PM, हे दोघी सारखे असतील आणि ते कसे असतात, तर 1/√2 इंटू हायपोटेनियस, या ठिकाणी हायपोटेनियस आहे OP, म्हणजे ऑपोजिट साइड्स ऑफ 45 डिग्री। या अँगलचे ऑपोजिट साइड जे आहे ते दोघी इक्वल पण असतात आणि शिवाय त्यांची लेंथ जी 1/√2 इंटू हायपोटेनियस असते आणि हायपोटेनियस आपला 1 आहेच, त्यामुळे इथे हा x आणि y आहे, तर x इज इक्वल टू y इज इक्वल टू आपल्याला 1/√2
इंटू ओपी हा 1 आहे, म्हणजेच एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू आपल्याला 1/√2 मिळालेला आहे. अँड सिन्स अँगल लाईज इन अँगल 45 डिग्री लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात, त्यामुळे ते सगळे पॉझिटिव्ह असेल. देअरफॉर पी ऑफ एक्स वाय हा आपला जो पॉइंट आहे या पॉइंटचे कोऑर्डिनेट आपल्याला 1/√2 आणि 1/√2 दोन्ही पॉझिटिव्ह मिळणार आहे. मग पुढे आपण बाय डेफिनेशन यूज करतो. बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, डेफिनेशन वापरून आपल्याला फाइंड करता येईल. इथे साइन 45 डिग्री इज इक्वल टू वाय असतो आणि वाय आपल्याकडे आहे 1/√2. त्यानंतर कॉस 45 डिग्री इज इक्वल टू एक्स, तो आहे 1/√2. राहिली गोष्ट टॅन 45 डिग्री इक्वल टू वाय अपॉन एक्स असतो आणि ते वाय अपॉन एक्स दोघी व्हॅल्यूज आपल्याकडे सेम आहेत, म्हणजे 1/√2 अपॉन 1/√2 दोघी कॅन्सल झाल्यावरती आपल्याला मिळतो आहे 1. अशा पद्धतीने आपल्याला तिघी जे आहेत साइन कॉस टॅन हे मिळालेले आहेत. आता रिमेनिंग यांचे रेसिप्रोकल जे आहेत, कोसेक 45 डिग्री हा आहे 1/y, म्हणजेच 1/√2 इक्वल टू येईल फक्त √2. त्यानंतर सेक 45 डिग्री याचा रेसिप्रोकल 1/x इज इक्वल टू 1/√2 इज इक्वल टू √2 रेसिप्रोकल झाल्यानंतर. आणि नंतर याचा जो लास्ट टॅनचा रेसिप्रोकल आहे कॉट, तो येईल x/y, म्हणजे इथे येईल x आहे 1/√2 आणि अपॉनला 1/√2 इज इक्वल टू येईल 1. तर अशा पद्धतीने इथे हा कॅन्सल झाला, इथे येईल 1. म्हणजे हे आपण जे ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज आहे ते कोणाचे फाइंड केले तर 45 डिग्री अँगलचे, ते 6च्या 6 आपल्याला या पद्धतीने प्रूव्ह करता येतात. तर यापुढे आपण हा संपूर्ण जो भाग आहे आपण जे 0 डिग्रीचे पासून तर थेट 45 डिग्री पर्यंत किंवा 90, 280, 270, 360 पर्यंत जे आपण अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फाइंड केलेले आहेत ते सगळे फंक्शनचा एक टेबल आपण शॉर्टकट मेथडने तयार करणार आहोत, ते पुढील स्लाइडमध्ये. कसं लगेच मांडता येईल या टेबलला आपण 30 सेकंदात तयार करू शकतो. अशा प्रकारचे जर आपल्याकडे टेक्निक्स असतील तर आपल्याला मॅथमॅटिक्स जो आहे तो सोपा बन जातो, सब्जेक्ट आवडीचा बनतो. आणि शिवाय महत्वाची गोष्ट म्हणजे शी निगडीत असलेले जे पण मॅथमॅटिक्स तुम्हाला आलेलं असेल त्यात तुम्ही ते पटकन आणि फास्ट वेने सोडवू शकता. त्यासाठी तुम्हाला अगदी छोट्याशा बेसिक गोष्टींची गरज भासते, जसे की आता ट्रिग्नोमेट्रिक टेबल आपल्याला तयार करायचा आहे स्टँडर्ड अँगल साठीचा. स्टँडर्ड अँगल म्हणजे आपले जे 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री आणि 360 डिग्री. त्यांना आपण रेडियन मेजरमेंट मध्ये, कारण आपल्याकडे 2 मेजरमेंट्स आहेत अँगल मोजण्यासाठीचे, त्यात डिग्री मेजरमेंट हे आहे आणि हे आपण रेडियन मध्ये आहे. यालाच आपण 30 ला रेडियन मध्ये असं लिहितो π/6, 45 π/4, 60 π/3, 90 π/2, 180 पाय, 270 डिग्री म्हणजेच 3π/2 रेडियन आणि 360 डिग्री म्हणजेच 2π रेडियन. मग यात आपला पहिला जो कॉलम आहे, पहिला जो रो आहे साइन थिटाचा, तो रो जो आहे इथपर्यंत आपण त्याला एक त्याच्या वे आहे लक्षात ठेवायचं. जर समजा तो आपल्या लक्षात नसेल तर, कारण तो एक जरी लक्षात असेल तरी पण आपण हे सगळे उरले जे आहेत ते लगेच त्याच्या साह्याने आपण ते लिहू शकणार आहोत. मग तो कसा लक्षात ठेवायचा तर समजा इथे लक्षात ठेवताना 0, 1, 2, 3, 4 असे हे अंक लिहून घ्यायचे. म्हणजे 0, 1, 2, 3, 4 आपल्याकडे आहेत, आपल्याला हे अंक तर लक्षात राहतीलच. त्यानंतर या प्रत्येकाला अपॉनला 4 करायचा, 4/4/4/4/4. हे केल्यावर आपल्याला 0 मिळतोय, इथे 1/4च राहील, हा 1/2 होईल डिवाइड केल्यानंतर, हा 3/4च राहील आणि हा 1 होईल. मग जे हे आपल्याला 4 नंबर्स मिळालेले आहेत, हे 4ही नंबर जे आहेत ते आपण या ठिकाणी त्याचं स्क्वेअर रूट काढूया. याचं स्क्वेअर रूट काढलं तर ते 0 येईल, 0चं स्क्वेअर रूट. याचं स्क्वेअर रूट काढलं, 1चं जे स्क्वेअर रूट आहे ते 1 येतं आणि 4चं स्क्वेअर रूट जे आहे ते 2 म्हणजे 1/2. तसंच याचं स्क्वेअर रूट काढलं तर 1चं स्क्वेअर रूट 1 आणि 2चं स्क्वेअर रूट जे आहे ते स्क्वेअर रूट ऑफ 2 असणार आहे. तसंच स्क्वेअर रूट ऑफ 3 असेल आणि 4चं स्क्वेअर रूट जे आहे ते 2 असणार आहे आणि 1चं स्क्वेअर रूट 1 असेल. अशा पद्धतीने आपण जर हा एकदा कॉलम लिहिला तर बाकीच्या गोष्टी अगदी इझी. आपल्याला एवढं माहिती असणं गरजेचं आहे की साइन कॉस यांचं काय रिलेशन आहे, टॅन कॉटचं काय रिलेशन आहे, साइन कॉस टॅनचं काय रिलेशन आहे. मग त्यात छोटे छोटे रिलेशन्स आहेत त्यांचे. जसं आपल्याला माहिती आहे की हा साइन जो आहे, कोसेक जो आहे, कोसेक थिटा हा रेसिप्रोकल आहे साइन थिटाचा.
सेक थिटा जो आहे तो रेसिप्रोकल आहे कॉस थिटाचा. टॅन थिटा म्हणजेच असणार आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग आपल्याला एकदा काय हे इथले नंबर्स मिळालेले आहेत पहिल्या रो मधले, तर सेकंड रो जो आहे तो हा क्रम तसाच लिहिला गेला पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे. साइन नंतर कॉस, कॉस नंतर टॅन, कॉट हे दोघे जोडीने आले पाहिजे आणि सेक कोसेक जे आहे ते जोडीने आले पाहिजे. मग इथे काय होईल, इकडे उलट दिशेने लिहिता यायचं. आता जसं इथे 1 होता तसं इथे जो आहे तो 1 येईल. इकडनं हा √3/2 होता तो इकडे √3/2 लिहायचा आहे. इकडे हा 1/√2, इकडनं हा 1/2 आणि हा 0. अशा पद्धतीने त्याला आपण उलट दिशेने इकडे लिहित आलेलो आहोत. पुढे टॅन थिटा काढायचा आहे. म्हणजेच काय, टॅन म्हणजेच काय असतो साइन अपॉन कॉस थिटा. म्हणजे या दोघींचा तो रेशो आहे. म्हणजे 0/1 0, 1/√2 आणि √3/2, 2 टू गेट कॅन्सल, 1/√3 इथे होईल. तसा हा संपूर्ण कॅन्सल, इथे 1 येईल. त्यानंतर हा √3/2 आणि अपॉनचा 2 कॅन्सल केला, तिथे फक्त √3 राहील आणि 1/0, कारण अपॉनला 0 म्हणजेच ती मिनिंगलेस टर्म आहे, ते डिफाईन होत नाही, नॉट डिफाईन आहे आणि त्याला आपण सिम्बॉलिकली इन्फिनिटी असं लिहितो, म्हणून इन्फिनिटी होईल. पुढे कॉट आपल्याला काय करायचं, त्याच दिशेने असं उलट लिहित द्यायचं आहे. जसं इकडे इन्फिनिटी आहे तर ते इकडे होईल. इकडे हा √3, हा इकडे 1, हा 1/√3 आणि हा इकडे 0. अशा पद्धतीने. तसं आता सेक थिटा जो आहे तो आपला दिसतोय की रेसिप्रोकल आहे कॉसचा, म्हणजे कॉस थिटाचा जो रेसिप्रोकल आहे याचा अर्थ काय, त्यांची अंश आणि छेद यांची अदला बदल करायची आहे. सेक आणि कॉसचं रिलेशन आहे, म्हणजे हा जो रो दिसतोय या रोची आपण अंश आणि छेद यांची अदला बदल करणार आहोत. म्हणजे तिथे 1 चा रेसिप्रोकल 1 येतो. हा √3/2 म्हणजेच 2/√3 येईल. हा फक्त √2 येईल, कारण 1/√2 चा रेसिप्रोकल आहे. आणि हा 2/1 म्हणजेच 2 आणि 0 हा इन्फिनिटीचा रेसिप्रोकल होईल, कारण 0/1 आणि 1/0, हा 1/0 केला म्हणजेच इन्फिनिटी होत जाईल. आणि कोसेक थिटा त्याला आपण तसंच उलट दिशेने लिहित जायचं आहे. इथे इन्फिनिटी 2 √2 नंतर 2/√3 आणि हा इथे 1. अशा पद्धतीने आपण हे जे आहे 90 डिग्रीच्या अँगल्स पर्यंत जे स्टँडर्ड अँगल आहे 0, 30, 45, 60 आणि 90 इथपर्यंत आपण 30 सेकंदाच्या आत त्याला लिहू शकतो. राहिली गोष्ट आता हे जे उरलेले आहे यात एक छोटीशी गोष्ट अशी की 0, -1 0 आणि -1 0 1 एवढे मात्र तुम्हाला पाठांतर करायला लागतील, एवढे लक्षात ठेवावे लागतील. एकदा का हे 2 लक्षात राहिले की बाकी मग आपण परत याच कन्सेप्टचा युज करतो. जसं की आता आपल्याला हा साइन आहे आणि हा कॉस आहे, म्हणजे साइन आणि कॉस यांचा रेशो म्हणजे टॅन असतो, म्हणजे 0/-1 0 येईल, -1/0 इन्फिनिटी, 0/1 जो आहे तो 0 येईल. तसंच कॉट थिटा जो आहे हा कॉस थिटा म्हणजे टॅन थिटाचा रेसिप्रोकल आहे किंवा कॉस अपॉन साइन असतो, म्हणजे हे उलट दिशेने जर घेतलं तरी पण चालेल, किंवा याचा रेसिप्रोकल आहे टॅन आणि कॉट, म्हणजे याचा अर्थ काय 0चा इन्फिनिटीचा 0 आणि 0चा इन्फिनिटी रेसिप्रोकल घेतल्यानंतर. म्हणजे जसं आपण म्हणतोय रेसिप्रोकलचा अर्थ असा की कॉट थिटा म्हणजेच काय आहे 1/टॅन थिटा म्हणून. तसंच सेक थिटा जो आहे, सेक थिटा लिहिताना हा रेसिप्रोकल कोणाचा आहे, कॉसचा, म्हणजे हा कॉलम घ्यायचा, म्हणजे या रो घ्यायचा. या रो मधला आता -1 चा रेसिप्रोकल -1च आहे, 0चा इन्फिनिटी आणि 1 चा जो आहे तो 1च असणार आहे. तसंच कोसेक थिटा आहे. आता कोसेक थिटा पण तसंच हा रेसिप्रोकल आहे साइन थिटाचा, म्हणजे याचा म्हणजे 0चा रेसिप्रोकल काय इन्फिनिटी, -1 चा -1 येईल आणि 0चा इन्फिनिटी. अशा प्रकारे आपण एकदम शॉर्टकट कमी वेळेमध्ये हा टेबल जो आहे तो तयार करू शकतो. मित्रांनो, आपण जे अँगल्स आता पाहिले ते सगळे पॉझिटिव्ह अँगल्स होते, म्हणजे त्यांची डायरेक्शन जी आहे ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर अशाला तयार झालेला जो अँगल आहे त्याला आपण पॉझिटिव्ह अँगल असं म्हणतो. आपण प्रिव्हियस चॅप्टर मध्ये पाहिलेला आहे. तसंच जर त्याची डायरेक्शन जी आहे ती क्लॉकवाईज असेल तर अशा वेळेला म्हणजे तो त्याचा टर्मिनल इनिशियल आर्म तो असेल, पण टर्मिनल आर्म जो आहे तो अराउंड ओ रोटेट होत असताना जर क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होत असेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी तयार झालेला जो अँगल असेल तो अँगल निगेटिव्ह असतो असं आपण पाहिलेला आहे. तर मग आता निगेटिव्ह अँगलचे पण आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काढून घ्यायचे आहेत. मग निगेटिव्ह अँगल मध्ये आपल्याकडे जे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत, त्यानुसार ते साइन मायनस थिटा जो आहे तो -sin थिटा येतो. म्हणजे इथे साइन जी आहे ती आपण ओव्हरऑल बाहेर लिहू शकणार आहोत. त्यानंतर सेकंड आहे कॉस मायनस थिटा. मात्र इथे हा जो अँगल आहे मायनस जरी असला तरी त्याला आपण कॉस थिटा, म्हणजे दोघींचे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत ते सेम मिळतात. कॉस मायनस थिटा पण आणि कॉस थिटा पण तुम्हाला सेम आन्सर मिळतं, कारण त्यांचा जो वाय कॉर्डिनेट आहे तो त्या ठिकाणी एक्स कॉर्डिनेट जो आहे तो पॉझिटिव्ह असतो
इथे पण तो पॉझिटिव्ह आहे, इथे पण पॉझिटिव्ह. खालीवरती आपण व्यवस्थित पाहिलं इथे निगेटिव्ह वाय ऍक्सिस आहे, हा पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आहे. म्हणजे या कॉर्डन मध्ये असेल तर पॉझिटिव्ह येतोय आणि याच्यामध्ये निगेटिव्ह, पण अँगल सेम आहे म्हणून तरी पण तुम्हाला ते सेमच मिळतं कारण वाय कोऑर्डिनेट सेम आहे. तर थर्ड टॅन ऑफ मायनस थिटा जो आहे तो मायनस टॅन थिटा मिळतो. आता हे फक्त 2 लक्षात ठेवणं गरजेचं असतं. बाकीचे उर्वरित जे आहे त्यांची प्रूफ यांच्यावरून आपण करू शकतो कारण साइन अपॉन कॉस टॅन येतो आणि निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हचा जो डिव्हिजन आहे कॉशंट आहे तो निगेटिव्ह येणार आहे. तसंच कॉट ऑफ मायनस थिटा जो आहे तो देखील मायनस कॉट थिटा येईल. राहिली गोष्ट फिफ्थ सेक साईनचा रेसिप्रोकल आपण आधी घेऊया. कोसेक मायनस थिटा जो आहे तो मात्र मायनस कोसेक थिटा येईल कारण याचा तो रेसिप्रोकल आहे आणि मायनसचा रेसिप्रोकल मायनसच राहणार आहे. आणि सिक्स्थ लास्ट सेक ऑफ मायनस थिटा जो आहे तो आपल्याला पॉझिटिव्ह मिळेल सेक थिटा कारण त्याचा कॉस्ट जो आहे तो पॉझिटिव्ह आहे, त्याचा तो रेसिप्रोकल आहे म्हणून पॉझिटिव्हचा रेसिप्रोकल पॉझिटिव्ह येणार आहे. इथपर्यंत जे आपण पाहिलेलं आहे या टॉपिकवरती आधारित आपल्याला एक्सरसाइज बघायची आहे. तर पुढच्या स्लाइडमध्ये बघूयात एक्सरसाइज 2.1. तर सुरू करूयात मित्रांनो एक्सरसाइज 2.1. एक्सरसाइज 2.1 मधलं पहिलं एक्झाम्पल आहे फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 150 डिग्री, 330 डिग्री, -60 डिग्री आणि -225 डिग्री. यात खूप सारे एक्झाम्पल दिलेले आहेत बट त्यापैकी आपण बाकीचे सॉल्व्ह करून झालेले आहेत जसं की 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 90 डिग्री, 180, 270, 360 आपल्याला पाहिले गेलेलं आहे. तर आपण आता बघतो आहोत 150 जो त्याने क्वाड्रंट चेंज केलाय. बघा आपण फर्स्ट क्वाड्रंट पाहिलेला होता त्याच्यामध्ये अँगल्स पाहिले होते, क्वाड्रंटल अँगल पाहिले गेल्यानंतर हे आपण पाहिले होते की जे एक्सिस टू एक्सिस अँगल तयार होत होते म्हणजे जसं की 0 डिग्री, 90 डिग्री, 180, 270, 360. परंतु आपण आता बघतोय की जो क्वाड्रंट सेकंड मध्ये जर टर्मिनल आर्म येत असेल कारण 150 म्हटल्यानंतर काय होईल बघा हा 150 म्हणजे 180 पेक्षा 30 ने कमी आहे म्हणून त्याला मी या ठिकाणी घेतलं 30 डिग्री या ठिकाणी येईल म्हणजे 150 आणि इथे एवढं डिस्टन्स जे आहे 180चं ते 30 डिग्रीचं असेल म्हणजे तो इकडे आपण ट्रायंगल तयार करणार आहोत त्याचा. म्हणून क्वाड्रंट चेंज झाला म्हणून कोऑर्डिनेटच्या साईन चेंज होतील. आता इथे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, हा पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आहे म्हणजे इथे साईन असणार आहे मायनस प्लस कोऑर्डिनेटचा. बस ही एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे. बाकी सेम काम आपण जसं मागे करत आलेलो आहोत त्याच पद्धतीने करायचं आहे. जसं की कन्सिडर स्टँडर्ड युनिट सर्कल विथ angle XOA is equal to 150 डिग्री और तोच रेडियन मध्ये 5π/6 रेडियन असा होईल. हा अँगल घेतल्यानंतर आपण पुढे लेट P ऑफ XY हा कन्सिडर करतो पॉइंट बी एनी पॉइंट ऑन सर्कल ऑन इंटरसेक्शन ऑफ सर्कल अँड टर्मिनल आर्म ओ यांच्यावरचा तो पॉइंट आपण इंटरसेक्शनचा पॉइंट कन्सिडर केला P ऑफ XY. त्यामुळे काय होईल बघा आता इथे आपण पुढे ड्रॉ करूयात नेहमीप्रमाणे. ड्रॉ PM परपेंडिक्युलर ऑन निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. ड्रॉ PM परपेंडिक्युलर ऑन निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. तो ड्रॉ केल्यानंतर आपल्याला एक ट्रायंगल त्या ठिकाणी मिळतो आहे. देअरफॉर हा ट्रायंगल फॉर्म होतोय. देअरफॉर ट्रायंगल PMO इज अ राईट अँगल ट्रायंगल विथ यात अँगल M जो आहे तो 90 डिग्री आहे. शिवाय अँगल O जो आहे तो या ठिकाणी तयार होईल 30 डिग्री आतून जो तयार होतो आहे तो. आणि जो रिमेनिंग आहे म्हणून रिमेनिंग अँगल कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज जी आहे ती जर 180 अंश असते तर तो रिमेनिंग अँगल हा 60 डिग्रीचा येणार आहे. कारण मग 30-60-90चं प्रमेय म्हणजे 30-60 डिग्री थेरम आपण वापरू शकतो. देअरफॉर बाय थेरम ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री. पुढे या थेरमनुसार साइड अपोजिट टू 30 डिग्री म्हणजे तिथे 30च्या अपोजिट साइड जी आहे ती PM आहे. म्हणजे PM इज इक्वल टू 1/2
इंटू हायपोटेनियस अशी ती आपली डेफिनेशन आहे. म्हणजे आपण एक थेरम शिकलो आहोत केन स्टँडर्डला, साईड ऑपोजिट टू 30 डिग्री. त्यानंतर हा पीएम म्हणजे आपला वाय आपण आहे म्हणलेला, कारण इथे हे डिस्टन्स एक्स आहे, डिस्टन्स वाय आहे. त्यानंतर इथे 1/2 आणि हायपोटेनियस 1 आहे. तर फायनली आपल्याला वाय जो आहे तो 1/2 मिळतो आहे. त्यानंतर साईड ऑपोजिट टू 60 डिग्री ती आहे OM आणि √3/2 इंटू हायपोटेनियस असे असते, कारण साईड ऑपोजिट टू 60 डिग्री आणि तो आहे आपला एक्स. √3/2 इंटू 1 इज इक्वल टू √3/2, कारण आपण ओपी जो आहे तो 1 मांडलेला आहे, म्हणजे स्टँडर्ड युनिट सर्कल घेतलंय म्हणून. आता एक्स आणि वाय आपल्याकडे दोघे आलेले आहेत, बट आपल्याला हे माहिती पाहिजे की तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये टर्मिनल आर्म आहे. 150 अँगलमुळे, हा 150च्या अँगलमुळे तो क्वाड्रंट जो आहे तो सेकंड क्वाड्रंट आहे. म्हणून द अँगल 150 डिग्री लाईज इन सेकंड क्वाड्रंट. जर तो सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे तर त्याची साईन निगेटिव्ह पॉझिटिव्ह असते. म्हणजे एक्स जो आहे आपला पी ऑफ एक्स आणि वाय इज इक्वल टू, इथे एक्स जो आहे तो निगेटिव्ह येईल आणि वाय जो आहे तो पॉझिटिव्ह असेल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे एकदा कळलं तर हे बाकी सगळे उरलेले जे एक्झाम्पल आहेत ते पण आपल्याला इझिली येणार आहे. बाकी सगळं काम अगदी इझी आहे. जसं की आता बघा, साईन आपल्याला 150 डिग्री काढायचा आहे, तो डेफिनेशन वाय आहे, त्याच्यानुसार इथे काय डायरेक्टली 1/2. त्यानंतर कॉस 150 डिग्री इज इक्वल टू एक्स आहे. एक्स इज इक्वल टू इथे काय आलाय आपला -√3/2 आणि टॅन जो आहे टॅन 150 डिग्री इक्वल टू आहे y/x. वाय आपला आपण काढलाय 1/2 आणि आपल्याला -√3/2. 2 कॅन्सल केल्यावरती मिळतंय -1/√3. असे 3 मिळाले. बाकी त्यांचे रेसिप्रोकल्स सेम वेने आपण फाइंड करतो. जसं की आता याचा रेसिप्रोकल साइनचा कोसेक 150 डिग्री आपण त्याला डायरेक्ट देखील लिहू शकतो. जर डायरेक्ट लिहायचं असेल तर आपण इथे 1/2 चा 2/1 म्हणजे 2 पण लिहू शकतो, किंवा आपल्याकडे डेफिनेशन आहे 1/1/2 इज इक्वल टू 2. त्यानंतर कॉस चा रेसिप्रोकल आहे सेक 150 डिग्री इक्वल टू 1/x 1/√3/2. मायनस आहे इथे, मात्र लक्षात ठेवा निगेटिव्ह आहे, एक्सची व्हॅल्यू आलेली आपली. ही व्हॅल्यू नाही कन्सिडर करायची, कन्सिडर करताना ही व्हॅल्यू कन्सिडर करायची आहे, कारण आपला क्वाड्रंट चेंज झालेला असल्यामुळे आपण इथे जरी एक्सची व्हॅल्यू लिहित असलो तरी पण खाली लिहिताना त्या क्वाड्रंट नुसार आपण त्याची साईन लिहित आहोत, हे लक्षात ठेवा. तर इथे येईल -2/√3 आणि कॉट 150 डिग्री इज इक्वल टू x/y म्हणजेच -√3/2 अपॉन 1/2 इज इक्वल टू -√3. अशा पद्धतीने आपण जे 150 डिग्रीचे ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स आहेत ते प्रूव्ह केलेले आहेत. नेक्स्ट बघूयात सेकंड 330 डिग्री. सेमच असणार आहे बघा, मागच्या प्रमाणेच एक्झॅक्टली सेम असेल, फक्त आपल्याला इम्पॉर्टंट आहे की तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये तयार होतो आहे, हे आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे. आता इथे जे दिसतंय आपण हा अँगल जो 330 डिग्रीचा म्हटलाय त्याला आपण रेडियन मध्ये 11π/6 करून घेतला. त्याची आवश्यकता नाहीये, बट आपल्याला माहिती असायला पाहिजे म्हणून. बाकी पुढे याचं रोटेशन, आता हा पॉझिटिव्ह आहे म्हणून अँटी क्लॉकवाईज त्याचं रोटेशन असणारच आहे. म्हणजे इकडनं आपण मोजले हे 90 डिग्री, हे 90 प्लस 180 झाले, हे 270 आणि 270 प्लस आपण जेव्हा 60 करतोय म्हणजे इकडे फक्त 360ला तो 30नेच कमी आहे. म्हणून आपण या ठिकाणी जो अँगल घेतलाय हा 30 डिग्री आपल्याला मिळेल. म्हणजे आपण अंदाजाने त्याला ती टर्मिनल आर्म जी आहे ती अंदाजाने या ठिकाणी काढलेली आहे. हा 330 डिग्रीचा आणि हा रिमेनिंग 30चा. मग आपण नेहमीप्रमाणे इथे ड्रॉ करणार परपेंडिक्युलर. हा परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर इथे नेहमीप्रमाणे तेच जसं आपण आतापर्यंत करत आलेलो आहोत तर सेम वेने आपल्याला ते फाइंड करायचं आहे. तर इथे आता कन्सिडर स्टँडर्ड युनिट सर्कल अँगल XOA इज इक्वल टू 330 डिग्री और 11π/6 रेडियन. नंतर लेट P of XY बी एनी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ सर्कल अँड टर्मिनल आर्म OA, याच्याचा जो पॉइंट आहे. आपण ड्रॉ केला PM परपेंडिक्युलर ऑन, या ठिकाणी ड्रॉ करताना मात्र तो परपेंडिक्युलर ऑन पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आपण याच्यावर टाकलेला परपेंडिक्युलर आहे. त्यात परत आपल्याला जो ट्रायंगल मिळालेला आहे त्या ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल मध्ये अँगल M जो आहे तो 90 डिग्रीचा आहे, अँगल O जो आहे तो 30 डिग्रीचाच आहे आणि रिमेनिंग अँगल जो आहे P हा आपल्याला 60 डिग्रीचा मिळणारच आहे, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. तर पुढे बाय थेरम ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री PM इज इक्वल टू 1/2 इंटू OP, कारण साइड ऑपोजिट टू 30 डिग्री आहे मागच्या प्रमाणेच. आणि हा
वनच येईल इथे, इक्वल टू येईल 1/2. त्यानंतर ओएम जो आहे तो म्हणजे साईड ऑपोजिट टू 60 डिग्री आहे. ओएम साईड ऑपोजिट टू 60 डिग्री ती काय असणार आहे ऑलवेज √3/2 इंटू हायपोटेनियस. मग अशा वेळेला √3/2 इंटू 1 इज इक्वल टू, फक्त आता प्रश्न उरतो तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाईज होतोय. आता हा 330 डिग्री हा 4th क्वाड्रंट मध्ये आहे. आपलं हे 4th क्वाड्रंट आहे, तसे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि हे 4th क्वाड्रंट आहे. आणि शिवाय याच्यात साईन असतात, याच्यामध्ये पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आणि निगेटिव्ह वाय ऍक्सिस आहे, म्हणजे प्लस मायनस साईन त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे आपण ज्या व्हॅल्यूज मिळवलेल्या आहेत एक्स आणि वायच्या त्या जरी सेम असल्या पण त्याचं साईन जे आहे ते चेंज होणार आहे मागील एक्झाम्पलच्या तुलनेने. इथे काय होईल मग हा एक्स जो आहे तो आधी आपण लिहिणार, तो पॉझिटिव्ह असायला पाहिजे त्या क्वाड्रंट मध्ये आणि वाय जो आहे तो निगेटिव्ह असायला पाहिजे. म्हणजे या पद्धतीने व्हॅल्यू त्याच असते, फक्त निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्शन होत आहे. 330 डिग्री इज इक्वल टू वाय इज इक्वल टू आपल्या डेफिनेशन नुसार √3/2 हा आपल्याला साइन 330 मिळेल. तसंच कॉस 330 डिग्री इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू -1/2. टॅन 330 डिग्री इज इक्वल टू y/x इज इक्वल टू वाय काय आहे -1/2 हा आहे √3/2. हा 2 कॅन्सल केला अपॉनचा तर आपल्याला मिळणार आहे -1/√3. त्यानंतर आहे कोसेक 330 डिग्री इज इक्वल टू, इथे देखील त्याच पद्धतीने याचा रेसिप्रोकल आहे, याला डायरेक्ट आपण 2/√3 लिहूयात. नंतर सेक 330 डिग्री आहे तो याचा रेसिप्रोकल म्हणून -2 या ठिकाणी येईल. आणि कॉस 330 डिग्री इज इक्वल टू हा कॉटचा टॅनचा रेसिप्रोकल आहे म्हणून इथे फक्त -√3 लिहिता येईल. अशा पद्धतीने आपण हे देखील प्रूव्ह करू शकतो आहोत. नेक्स्ट बघूयात थर्ड, -60 डिग्री किंवा -π/3 रेडियन. जरी इथे निगेटिव्ह साईन असली तरी पण आपण सॉल्व्हिंगची जी मेथड आहे ती एक्झॅक्टली सेम असणार आहे प्रूव्ह करण्याची मेथड. फक्त चेंज इथे काय होतोय की ते जर निगेटिव्ह अँगल असेल तर तो क्लॉकवाईज डायरेक्शन त्याला रोटेट करायचा आहे. म्हणून बघा या ठिकाणी हा 60 आपण अंदाजाने या ठिकाणी तो येऊ शकतो, म्हणजे तो इकडे त्याचा अॅरो दाखवलाय म्हणजे तो क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेट होईल म्हणून -60 डिग्री असेल. आता इथे तसंच तयार होत आहे. हा इथे आपण इथून पण ड्रॉ करू शकतो निगेटिव्ह ऍक्सिस वरती, किंवा आपल्याला ड्रॉ करायचं आपण इकडे पण ड्रॉ करू शकतो. दोन्ही मार्गाने करता येईल. किंवा आपण हे जे सॉल्व्ह करतोय ते न वापरता आपण पायथागोरसचा थेरम अप्लाय करू शकतो, किंवा त्याला आपण डिस्टन्स फॉर्म्युला पण म्हणू शकतो. इथे ज्या वेळेला ओरिजिनचे 0, 0 आणि हे असतील किंवा ट्रायंगल तयार झाल्यावरती पायथागोरस थेरम, किंवा आपल्याकडे 330, 60, 90 डिग्री थेरम आहे, 45, 45, 90 डिग्री थेरम आहे. तोही आपल्याला म्हणजे एक्झॅक्टली सेम आहे, फक्त आपण प्रॅक्टिस म्हणून हे निगेटिव्हचं पण घेतो आहोत. बाकी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे की क्वाड्रंट कुठला आहे हे फक्त चेक करा, बाकी जास्त काही बघायची गरज नसते. आता नेहमीप्रमाणे तसंच एक्झॅक्टली सेम लिहिलेलं आहे. मी ड्रॉ केला आहे PM परपेंडिक्युलर ऑन निगेटिव्ह वाय ऍक्सिस. निगेटिव्ह वाय ऍक्सिस ड्रॉ केल्यामुळे आता हा अँगल जो आहे हा 30 डिग्रीचा होऊन जाईल. हा अँगल 30 डिग्री होईल आणि हा अँगल जो 60 डिग्रीचा होईल. आता याच्यात तो फक्त एक छोटासा चेंज आहे. जर मी इथं PM ड्रॉ केला तो इकडे केला असं तरी चाललं असतं, तसं काही नसतं. तो कोणत्या याच्यावरती गेला तरी पण आपल्याला आन्सर सेम मिळायला हवेत. तर इथे आता 90 डिग्रीचा अँगल तो यमच आहे, परंतु 30 डिग्रीचा जो अँगल आहे हा O होऊन जाईल आणि हा जो अँगल आहे तो P 60 डिग्रीचा होईल. बाकी सेम OP आपण 1 मानली म्हणून आपल्याला y मिळणार 1/2 आणि x मिळणार आहे √3/2, कारण बाय डेफिनेशन आपण तेच लिहिणार आहोत. आणि बाय थेरम युझिंग दॅट थेरम 30, 60, 90 डिग्री थेरम त्यानुसार सेम येईल. फक्त विषय आहे तो क्वाड्रंटचा. जर हा 4th क्वाड्रंट मध्ये तयार झालेला आहे तर यात आपल्याला माहिती आहे की साईन कशी असते निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. म्हणजेच हा ऍक्सिस जो आहे तो पॉझिटिव्ह आहे आणि हा इकडचा निगेटिव्ह ऍक्सिस असल्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशी त्याची साईन असणार आहे. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हटल्यानंतर हा एक्स जो आहे तो पॉझिटिव्ह असेल आणि वाय जो आहे तो निगेटिव्ह असेल. अशा पद्धतीने बाकी आपल्याला सगळं सेम मिळतं आहे. इथे साईन -60 डिग्री इज इक्वल टू वाय इज इक्वल टू आपण वाय आता इथे हा कन्सिडर करायचा लक्षात ठेवा. मात्र यांच्याकडे नंतर बघायचं नाही. हे फक्त आपण तात्पुरत्या स्वरूपात जे आहेत ते बघितलेले आहेत. नंतर यांच्याकडे बघायचं नाही. मेन आपले ह्या व्हॅल्यूज असणार आहेत जे आपण क्वाड्रंटनुसार साईन चेंज केलेले आहेत. तर वाय इज इक्वल टू -1/2 कॉस -60 डिग्री इज इक्वल टू एक्स असणार आहे. एक्स आहे आपला √3/2 आणि टॅन -60 डिग्री इज इक्वल टू येईल y/x इज इक्वल टू, म्हणजेच या दोघींचा रेशो आपण घेतो आहोत. म्हणजे 2 कॅन्सल केलं तर -1/√3 म्हणजे 330चा आणि 60चा आपल्याला सेम मिळतो आहे -60चा. कसं याचा रेसिप्रोकल घेतला
कोसेक मायनस 60 डिग्री इज इक्वल टू, याचा रेसिप्रोकल -2. कॉसचा रेसिप्रोकल आहे सेक मायनस 60 डिग्री इज इक्वल टू 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3. आणि टॅनचा रेसिप्रोकल आहे कॉट मायनस 60 डिग्री इज इक्वल टू येईल -√3. अशा पद्धतीने आपण हे देखील सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट पाहूया फोर्थ, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ -225 और -5 पाय रेडियन अपॉन 4. तर इथे सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने जायचंय बघा, अगदी सेम प्रोसेसने जायचं आहे. एक प्रॅक्टिस म्हणून फक्त आपण एक्झाम्पल घेतो आहोत की थोडा अधिकचा सराव व्हावा. एकदा लक्षात आलं की मग कोणत्याही प्रकारचा अँगल इथे आला तरी आपण त्याचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे ते फाइंड करू शकतो. तर आता हा -225 आहे म्हणजे हा क्लॉकवाईज डायरेक्शन आहे, त्याची डायरेक्शन या प्रकारची असेल. आता इकडनं हा 180 डिग्री आहे आणि त्याच्या वर जाऊन 45 डिग्री इथे येत आहे. म्हणजे 180 प्लस 45 केल्यानंतर आपल्याला 225 मिळतो, किंवा 270 मायनस 45 केल्यानंतर आपल्याला 225 मिळतोय. म्हणून तो या ठिकाणी अँगल तयार होईल. म्हणजे सेकंड कॉर्ड मध्ये त्याचा टर्मिनल आर्म जो आहे तो असणार आहे. मग अशा वेळेला काय होईल, आता हा निगेटिव्ह आहे. आपण आता दोन मेथड, इकडनं पण इकडे टाकू शकतो परपेंडिक्युलर, किंवा इकडे पण आपण ड्रॉ करू शकतो. इकडे ड्रॉ केला हा एम होईल, हे डिस्टन्स एक्स होईल, हे डिस्टन्स वाय होईल. हा पॉईंट आपण पी ऑफ एक्स वाय घेतला आणि हा जो टर्मिनल आर्म आहे त्याला आपण ओए मानला. एक्झॅक्टली सेम वे, बाकी सगळं काम सेम असेल. आता मी निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वरती ड्रॉ केलेला आहे परपेंडिक्युलर, त्यामुळे या ठिकाणी त्याची व्हॅल्यू जी आहे तिथे आता पीएम परपेंडिक्युलर झाल्यामुळे हा ट्रायंगल जो तयार झाला आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे. एम 90 डिग्री आहेच, परंतु आता हा जर 45 आहे आणि हा 180 डिग्री आहे तर इथे हा सुद्धा 45 डिग्रीचाच येईल. म्हणजे हा अँगल 45 आहे, ऑटोमॅटिक हा अँगल पण 45 येईल. म्हणजेच हा अँगल 45 आहे तर हा अँगल 45 येईल, रिमेनिंग अँगल. म्हणून आपण आपल्याकडे जो थेरम आहे, बाय थेरम ऑफ 45 डिग्री अँड 90 डिग्री, याचा थेरम आपण अप्लाय केला तर तो थेरम आपल्याकडे डायरेक्ट आहे की या दोघी साईड जे असतात त्या दोघी इक्वल असतात. म्हणजे पीएम इज इक्वल टू ओएम इज इक्वल टू पीएम इज इक्वल टू, आणि ते असतात 1/√2 इंटू हायपोटेनियस. हायपोटेनियस आपला 1 आहेच आणि हे एक्स आणि वाय आहेत, तर आपल्याला 1/√2 इंटू 1 मिळत आहे. म्हणजेच 1/√2 दोघी व्हॅल्यू आपल्याला सेम मिळत आहेत. बट इथे आता परत एक गोष्ट, फक्त प्रश्न एकाच ठिकाणी उरतो आहे की हा क्वाड्रंट कुठला आहे त्यावर डिपेंड आहे त्याचे पॉइंट्स. सिन्स हा जो अँगल आहे -225 डिग्री लाईज इन सेकंड क्वार्टर, हा सेकंड क्वार्टर मध्ये लाईज झालेला आहे. म्हणजेच याच्या साईन जे आहेत, पॉइंट एक्स वाय जो आहे त्याचे कोऑर्डिनेट जे आहेत ते एक पहिला जो आहे तो निगेटिव्ह आणि दुसरा जो आहे तो पॉझिटिव्ह असेल. म्हणजे एक्स हा पॉझिटिव्ह असायला, निगेटिव्ह असायला पाहिजे आणि वाय हा पॉझिटिव्ह. म्हणजे एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह. इथे एक्स आणि वाय दोघी सेम आहे, परंतु आपल्याला निगेटिव्ह घ्यायला लागणार तो एक्स कोऑर्डिनेट आणि पॉझिटिव्ह घ्यायला लागणार तो वाय कोऑर्डिनेट. या पद्धतीने एकदा का हे आलं, पुढे बाय डेफिनिशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स त्यानुसार येईल साइन -225 डिग्री इज इक्वल टू y इज इक्वल टू 1/√2. नंतर cos -225 डिग्री इज इक्वल टू येईल x इज इक्वल टू -1/√2. ज्या व्हॅल्यू कन्सिडर करायच्या आहेत या नाही. त्यानंतर tan -225 डिग्री इज इक्वल टू y/x, म्हणजेच y आपल्याकडे आहे 1/√2 अपॉन -1/√2 इज इक्वल टू 1, -1, कारण हा एक निगेटिव्ह आहे. बाकी मग यांचे रेसिप्रोकल्स आहेत. साईनचा रेसिप्रोकल आहे कोसेक -225 डिग्री इज इक्वल टू येईल फक्त √2. याचा रेसिप्रोकल घेतला तसा याचा रेसिप्रोकल घेऊ. सेक साठी सेक -225 डिग्री इज इक्वल टू -√2 या ठिकाणी येईल. आणि टॅनचा रेसिप्रोकल आहे कॉट, तर कॉट -225 डिग्री इक्वल टू मिळत आहे. याचा रेसिप्रोकल -1चा -1च असतो. अशा पद्धतीने आपण हे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत हे फाइंड करू शकतो कुठल्याही अँगलसाठी. जनरली हे अँगल जे आहेत ते निगेटिव्ह असतील किंवा पॉझिटिव्ह असतील तरी पण आपल्याला फक्त त्यांची डायरेक्शन जी आहे रोटेट करतानाची ती डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज एवढं माहिती असायला पाहिजे. बाकी उर्वरित जे आहे ते एक्झाम्पल्स तुम्ही त्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतात. म्हणून आपण याच ठिकाणी थांबूयात आणि पुन्हा भेटू या एक्सरसाइज 2.1च्या उर्वरित एक्झाम्पल्स सोबत.